नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे की तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. महत्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर पूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 10 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 10 ऑगस्ट रोजी खालीलपैकी कोणता दिवस कंटेंट क्रिएटर्स आणि व्हिडिओ ब्लॉगर्स यांचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंतरराष्ट्रीय ब्लॉगिंग दिन असतो या दिवशी. महत्वाचे पॉइंट्स पहा. दहा ऑगस्ट या दिवशी इंटरनॅशनल ब्लॉगिंग डे असतो. हा डिजिटल कंटेंट क्रिएटर्स आणि व्हिडिओ ब्लॉगर्सच्या सर्जनशीलतेचा उत्सव आहे. या व्यतिरिक्त 10 ऑगस्टला वर्ल्ड बायोफ्युल डे देखील असतो. या दिवसाचा उद्देश म्हणजे लोकांना जीवाश्म इंधनाच्या सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्यायांविषयी जागरूक करणं असा आहे. आणि याशिवाय 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिन, वर्ल्ड लायन्स डे असतो. या दिवसाचं मुख्य लक्ष म्हणजे वन्य सिंहांचं अधिवास आणि त्यांचं संरक्षण यावरती असतं, कारण आज जगभरामध्ये सिंहांची संख्या जी आहे ती कमी होत चाललेली आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परम प्रज्ञा सुपर कम्प्युटिंग सुविधा कुठे उद्घाटित केलेली आहे नुकतीच? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, IIT दिल्ली सोनीपत कॅम्पस मध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा. परमप्रज्ञा सुपर कम्प्युटिंग सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑगस्ट 2026 रोजी उद्घाटन त्याचं केलेलं आहे. आणि ही जी सुविधा आहे ती IIT दिल्लीच्या सोनीपत कॅम्पस मध्ये आहे. आणि परमप्रज्ञा ही AI सक्षम उच्च कार्यक्षम सुपर कम्प्युटिंग सुविधा आहे. डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत संगणन आणि आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी परमप्रज्ञा वापरतात. त्याचा उपयोग पंतप्रधान मोदी यांनी IIT दिल्लीचे मुख्य शैक्षणिक सन्मान देखील दिले. या दरम्यान प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल, डायरेक्टर्स गोल्ड मेडल, शंकर दयाल शर्मा गोल्ड मेडल आणि परफेक्ट 10 गोल्ड मेडल्स हे शैक्षणिक सन्मान दिले गेले या दरम्यान. आणि सुपर कम्प्युटिंग सुविधा हवामान मॉडेलिंग, औषध शोध, इंजिनिअरिंग, सिम्युलेशन आणि मशीन लर्निंग साठी वापरले जाते. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, KDEM आणि गुडवर्क्स ग्रुप यांनी GCC गुंतवणुकीसाठी कितीपेक्षा जास्त रकमेचं लक्ष ठेवलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5,000 कोटी इतकं. महत्वाचे पॉइंट्स पहा. KDEM आणि गुडवर्क्स ग्रुप यांचा सामंजस्य करार हा 6 ऑगस्ट 2026 रोजी झालेला आहे. आणि KDEM म्हणजे कर्नाटका डिजिटल इकॉनॉमी मिशन असं त्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या. आणि या भागीदारीचा मुख्य उद्देश म्हणजे कर्नाटकामध्ये ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्स म्हणजेच GCCs वाढवणं असं आहे. आणि 5,000 कोटींपेक्षा जास्त नवीन गुंतवणुकीचं लक्ष यासाठीच ठेवण्यात आलेलं आहे. कर्नाटकमध्ये 50 नवीन GCC सुरू करण्याचा प्लॅन देखील यामध्ये असणार आहे. आणि GCC म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून तंत्रज्ञान, वित्त, रिसर्च, विश्लेषण आणि ऑपरेशन्ससाठी तयार केलेले केंद्र होय. भारतामध्ये GCC साठी महत्वाचा आहे, कारण इथे कौशल्यवान मनुष्यबळ, डिजिटल पायाभूत सुविधा आणि चांगली टेक इकोसिस्टीम देखील आहे. आणि बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई आणि गुरुग्राम ही भारतातील प्रमुख GCC शहरे आहेत. आणि कर्नाटक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारतामध्ये अग्रेसर आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, वसंत कुमार मेघवाल यांनी वर्ल्ड अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे?
योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, रौप्य पदक मिळवलेलं आहे यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. वसंत कुमार मेघवाल यांनी पुरुषांच्या हाय जंप मध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे आणि हाय जंप मध्ये पदक जिंकणारा वसंत कुमार मेघवाल हे वर्ल्ड अंडर-20 चॅम्पियनशिप मध्ये पहिले भारतीय यामुळे ठरतात आणि त्यांनी 2.21 मीटर उडी मारून आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. आणि वसंत कुमार मेघवाल हे 19 वर्षांचे असून राजस्थान अनुपगड गावचे आहेत. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 5वा. यावर्षी हर घर तिरंगा अभियान कोणत्या महत्वाच्या घटनेच्या 150व्या वर्धापन दिनाशी जोडले गेलेले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. हर घर तिरंगा अभियान देशभरामध्ये साजरं केलं जात आहे आणि हे नागरिकांमध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण करतं. या अभियानाचा मुख्य हेतू म्हणजे प्रत्येक नागरिकाने आपापल्या घरावरती तिरंगा फडकवावा असं प्रोत्साहन देणं असं आहे. आणि या अभियानाची सुरुवात जी आहे ती 2022 मध्ये झाली आणि यंदा त्याचं 5वं वर्ष आहे. आणि यावर्षी वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनाला जोडून विशेष कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि यावर्षी वंदे मातरमच्या हे डबल झालेलं आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 6वा. इंडिया US नेव्ही EOD एक्सरसाइज 2026 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दक्षिण नौदल कमांड कोची येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि अमेरिका नौदलाचा EOD सराव 2026 10 ऑगस्ट पासून सुरू होईल. हा सराव जो आहे तो कोची साऊदर्न नॅव्हल कमांड येथे होणार आहे आणि सरावाची तारीख जी आहे ती 10 ते 14 ऑगस्ट या 5 दिवसांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. EOD म्हणजे एक्सप्लोजिव्ह ऑर्डिनन्स डिस्पोजल असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि या सरावात भारत आणि अमेरिका नौदल सहभागी होत आहेत आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे दोन्ही नौदलांच्या विशेष डायव्हिंग आणि EOD पथकांमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणं असा आहे. आणि 2026 मधील सराव हे या द्विपक्षीय सरावाचं 8वं संस्करण असणार आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 7वा. 7 ऑगस्ट 2026 रोजी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ॲबेलार्डो डेला एस्प्रिएला असं त्यांचं नाव आहे. नाव थोडं वेगळं आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राष्ट्राध्यक्षीय पद्धती राष्ट्राध्यक्ष, राजप्रमुख आणि सरकार प्रमुख दोन्ही भूमिका सांभाळतो. सत्ता विभाजन तत्वाखाली कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका स्वतंत्र राहतात. कोलंबिया राष्ट्राध्यक्ष म्हणजेच राज्यप्रमुख आणि सरकार प्रमुख एकत्र असतात आणि कोलंबियामध्ये राष्ट्राध्यक्ष थेट निवडणुकीमध्ये लोकांच्या माध्यमातून निवडले जातात आणि त्यांचा जो कार्यकाल असतो तो 4 वर्षांचा आहे तिथे. आणि 2026 ला ॲबेलार्डो डेला एस्प्रिएला हे 36वे राष्ट्राध्यक्ष आहेत कोलंबियाचे आणि 2026च्या दुसऱ्या फेरीमध्ये 21 जूनला ते विजयी झाले होते. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 8वा. कोरिया मास्टर्स 2026 चे महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अश्मिता चालिहा असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. कोरिया मास्टर्स 2026 भारताच्या अश्मिता चालिहाने महिला एकेरीचे विजेतेपद जिंकलेलं आहे आणि त्या आसामच्या खेळाडू आहेत आणि अंतिम सामन्यातील त्यांची प्रतिस्पर्धी होती चीनची हान कियानशी. ओके. आणि अश्मिता चालिहा हिने 14-21 अशी पहिली गेम हारली होती आणि पहिला गेम गमावल्यानंतर अश्मिताने पुढील 2 गेम जिंकून सामना जिंकलेला आहे आणि कोरिया मास्टर्स जिंकून अश्मिताने तिचे पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद देखील मिळवलेलं आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9वा.
भारत आणि हिंदी महासागरापर्यंत रेल्वे मार्गाचा शोध घेण्याचा प्रस्ताव कोणत्या देशाने मांडलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशियाने. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि हिंदी महासागरापर्यंत रेल्वे मार्गाचा शोध घेण्याचा प्रस्ताव रशियाने मांडलेला आहे आणि महत्वाच्या सागरी मार्गावरील रशियाचा अवलंबित्व कमी करणं हा या प्रस्तावामागील मुख्य उद्देश असणार आहे. आणि मारत खुशन्युलिन यांनी हा प्रस्ताव मांडल्याचं सांगितलं. आणि रेल्वे मार्ग तुर्कमेनिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान मार्गे भारतापर्यंत नेण्याचा विचार केला जाऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलंय. आणि प्रस्तावित रेल्वे मार्गाचा उद्देश भारत आणि हिंदी महासागरापर्यंत प्रवेश मिळवणं असा आहे आणि रेल्वे मार्गामुळे सागरी वाहतुकीशी संबंधित जोखीम कमी करण्यास मदत देखील होणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10वा. टायफून डॉल्फिनच्या पार्श्वभूमीवरती कोणत्या देशाने 3 लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर केलेलं आहे? 3 लाखांहून मोठा आकडा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे चीनने असं केलेलं आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. चीनच्या दिशेने येणाऱ्या वादळाचं नाव आहे टायफून डॉल्फिन आणि टायफून डॉल्फिनच्या पार्श्वभूमीमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. शांघायच्या 2 विमानतळांवरती जवळजवळ 1300 पेक्षा जास्त उड्डाणे त्यांनी रद्द केली आहेत. आसपासच्या भागांमध्ये 3 लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर देखील केलेलं आहे. आणि झोजियांगमधील तैझोऊ शहरातून सुमारे 3,90,000 लोकांना स्थलांतरित केलंय. आणि टायफून डॉल्फिनमुळे उड्डाणे रद्द, मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर, मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनचा धोका निर्माण झालेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. अंडर 31 पेअर्स मध्ये 9व्या वर्ल्ड युथ ट्रान्सनॅशनल चॅम्पियनशिपचे सुवर्ण पदक कोणत्या भारतीय जोडीने जिंकले आहे असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, साग्निक रॉय आणि सयंतन पुजारी असं त्या दोघांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 9वी वर्ल्ड युथ ट्रान्सनॅशनल चॅम्पियनशिप ही स्पर्धा हेफेई चीन येथे झालेली आहे आणि ही जी स्पर्धा आहे ती ब्रिज या खेळाशी संबंधित आहे. पहिला पॉइंट लक्षात ठेवा. आणि साग्निक रॉय आणि सयंतन पुजारी यांनी सुवर्ण पदक जिंकलं यामध्ये. आणि भारतीय जोडीने अंडर 31 पेअर्स मध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. दोन्ही पॉइंट लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. भारतीय जोडीने 377.67 मॅच पॉइंट मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आणि दुसऱ्या क्रमांकावरती क्रोएशिया आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती चीन. ठीक आहे, पुढील प्रश्न 12वा. नीती आयोग स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंजाब या राज्याने. महत्वाचे पॉइंट्स पहा. पंजाब राज्याने नीती आयोग स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स 2026 मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. पंजाबने पहिला क्रमांक मिळवला. पंजाबने यावेळेस केरळला मागे टाकून आपले प्रथम स्थान निश्चित केलेले आहे. पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंह बैस यांनी याची माहिती दिली आणि शिक्षणाशी संबंधित ठरावातील चर्चेदरम्यान बैस यांनी माहिती पंजाब विधानसभेमध्ये याविषयी दिलेली आहे. 3,200 शाळांमध्ये कार्यरत स्वच्छतागृह नव्हती आधी आणि जवळपास 4 लाख विद्यार्थी वर्गात जमिनीवरती बसत होते असं त्यांनी उल्लेख केला. आणि मिशन समर्थ हे मूलभूत शिक्षण सुधारण्यासाठीचा कार्यक्रम म्हणून नमूद केलेला आहे या बातमीमध्ये. आणि पंजाबमध्ये सरकारी शाळांमधील नीट पात्र विद्यार्थ्यांची संख्या ही 2021 मध्ये 80 इतकी होती, परंतु आता 2026 मध्ये ती 882 इतकी झालेली आहे असा देखील उल्लेख यामध्ये आहे. तर आजचे आपले 10 ऑगस्ट 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर संपूर्ण पहा ही एकच विनंती आहे. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू. आणि लेक्चर थोडं 13 तारखेपर्यंत डेली येणारच आहे, पण थोडा लेट होऊ शकतो कारण की खूप महत्त्वाची कामं आहेत आणि ती मीच करू शकते, त्यामुळे मलाच तिथे प्रेझेंट राहावं लागेल.
पण मी प्रयत्न करेन की आधी लेक्चरच आपलं रोजच्या वेळेत येईल ह्याचा प्रयत्न करेन, पण 13 तारखेपर्यंत थोडा लेट होऊ शकतो हे आधीच सांगते आहे. ठीक आहे, तर आजचे लेक्चर आपले पूर्ण झालेले आहे. थँक्यू सो मच.